नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका गावरान हानू स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। सकाळ सकाळच्या थंडीला पाहून भाऊ वैतागला होता। मग काय बापा निघलो आम्ही दोघं काड्या धुण्यासाठी। मग काय मिशनला अंजाम दिला आणि भेटल्या आम्हाला काड्या, आणि काड्या घेऊन आम्ही वापस निघणारच होतो तेवढ्यात आम्हाला दिसले फुलाचं झाड। आहे काजू आणि आहे टिकू। सकाळ सकाळी जेवणाचा कार्यक्रम त्याने चालू केला होता। मी त्याला केलं बाय, आणि ह्याच त्या गौऱ्या ज्या फ्लिपकार्टवर महाग विकल्या जातात। आणि बघू शकता ह्या कशा आपण थापून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात ताणच नाही। ही बघा किती भारी गौरी बनलेली आहे। तर चला पुढे गौरीला दिलं फेकून। भाऊ म्हणी मी पेटी तो शेकुटी, तू राय उभा। मी म्हणलं मग ही काय पळून चाललो काय? मग भाऊला दिला माचीसनं धोका, आणि भाऊ तिथं चेतली पण डबल इजली। मग भाऊला आला राग बापा। मग काय ती पेटच ना मग दिली फेकून। चल म्हणले ही दर 500ची नोट आणि आण दुकानातून माचीस। अरे मी बघितलं तर ही 50ची नोट आहे। चला मग आपण घेऊन या माचीस, आणि निघलो बापा मी दुकानाच्या दिशेने। कुरकुर म्हणलं आता 50ची नोट भेटली, आता काहीतरी खाऊन येऊ ता। 50ची नोटची चिल्लर होत नाही। ही आहे छोटीशी गली, म्हणजे अंधेरी रस्ता। तेवढ्यात बघतो तर काय चुलीवर होता चहा चालू। म्हणलं चला बापा आता काय ताण नाही, म्हणलं थंडीमध्ये चहा घेऊता पिऊन। गेलो दुकानावरून आणली शोरूमची माचीस, नवी कॅट। तर म्हणलं धर भाऊ ही घे कॅच आणि पेटव आता, आणि त्यानं आधीच पेटवून ठेवली होती। अरे म्हणलं हे काय झालं? तर इथं बघा डुक्कर, हे म्हणजे बिना सोंडीचा हाती। मग काय भाऊन घेतली त्याची मजा, लागला माग। पाय मोडूस तर पळालं ना बापा, ते माग वळून पण पाय नाही इतकं तरी पळत, आणि आणला कोलगेट आणि ब्रश। आणि मग निघलो भाऊकड, आणि धर म्हणलं भाऊ तू एक ब्रश। मग भाऊन घेतला बापा भाऊचा ब्रश। ह्यो बघा ह्यो आमचा वाघ आहे। तो म्हणे मला बी व्हिडिओमध्ये घ्यायचाय ना। मी म्हणलं बर तुला बी घेतो। कसं काय मग मंडळी केली मग आंघोळ बाबा, मी झालो रेडी। म्हणलं चला बघा कसा दिसालो मी, नंबर 1 दिसालो ना। तुमचा भाऊ नंबर 1 दिसाला।